एक विषय होतो आता या ठिकाणी शिवसेनेची बऱ्याच काळ सत्ता राहिलेली आहे, परंतु आता एक विषय होतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की कोणाला जर वाटत असेल की जरी समजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र समजा आले तर कोणाला वाटत असेल की याच्यामुळं राजकारणात खूप काही असा मोठा फरक होईल, पण ते चुकीचं आहे, फरक होणार नाही असं ते म्हणतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं? फरक नाही होणार. कारण बघा आता इतके वर्ष त्यांनी काम करून दाखवलं. आता नरेंद्र मोदीला पण शिव्या करतात. अरे पण आम्ही बघितलं आहे की तो माणूस काय केलं नाही तर एवढंच आपलं पाकिस्तानने एवढं उद्ध्वस्त करून टाकलं असतं, पण तो माणूस सनी तेवढी डेअरिंग करून तो रात्रीच्या रात्री कोणाला न सांगता आतमध्ये घुसला. म्हणजे जे US ने केलं, सद्दाम हुसेनला कोणालाही न सांगता मारलं, तीच गोष्ट केली. सर कसं आहे, सहनशीलतेला पण काहीतरी लिमिट असते. तुम्ही फक्त मारा आणि एक गाल पुढे करा असं नाही. म्हणजे आता पूर्वीचे गांधीचे दिवस नाही राहिले. आता तुम्ही मारा पण आणि मरा पण. तुम्ही चूक केली तर तुम्हाला ती भोगायच लागणार ना. आता हे लोकांना माहीत नाही. लोक नावं ठेवतात. कोण बोलतं चहावाला आहे. अरे तो माणूस काय काम करतो लोकांना सगळं समजते हो. बरोबर आहे. हे अशा गोष्टी आहेत. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानात हा देशाचा काहीतरी मोठा माणूस, म्हणजे त्याला मान आहे. तुम्ही त्या मोठं पद आहे, सगळ्यात मोठं पद आहे. त्या माणसाची तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन इज्जत काढणं म्हणजे तुम्हाला ते शोभत नाही. बरोबर. ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला ह्या ॲक्च्युली कसं आहे, लोकांचं म्हणजे तुम्ही काय फक्त लोकांना तमाशा दाखवत आहेत. एक विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते की बा पत्रकारांनी असंच विचारलं त्यांना की ते म्हटले ब्रँड बिंड काही नाही, ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही, ब्रँड होता म्हणे पण आता ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही म्हणे. काय वाटतं तुम्हाला? आता काही म्हणजे बघा, आता तसं बघायला गेलं तर जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले शिवसेनेमधनं, तेव्हा त्यांना स्वतःला समजायला पाहिजे होतं की आपण बाहेर कशासाठी पडलो. पण आता त्याच कारणासाठी परत एकत्र आले, ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला मी उद्या लात मारली आणि तुम्ही परत माझ्याकडे येणार, तुम्ही मला यायला नाही, मला लात मारली कशाला जाऊ परत. बरोबर. या गोष्टी थोडक्यात समजायला पाहिजे ना लोकांना. त्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा, आता काल काय परवाच न्यूजमध्ये दाखवलं, आता इकडे डेव्हलपमेंटचं पण काय आहे, इथे पण डेव्हलपमेंटची कामं आहेत, पण लोक बिल्डर पण असे आणतात की जे पैसे खाऊन आपली फोटो भरलेली आहेत लोकांनी. बिल्डरच्या नावाखाली लोकांनी आपली फोटो पण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसनी सरळ सांगितलं आहे की आम्ही बाबा सेल्फ डेव्हलपमेंट करणार. त्याचं त्यांनी प्रोसिजर पण चालू केलेली आहे. आता बातम्यामध्ये आम्ही बघितलं, आता पुढचं ते निर्णय घेतील तेव्हा बघू. त्या फडणवीस हे पण बोलले होते का ठाकरेंचं ट्रॅक रेकॉर्ड हे भ्रष्टाचाराचं आहे वगैरे. ह्याच्याबद्दल आता आपण काय राजकारण, तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? पण